और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायंसेस के साथ। ब्रांडेड एयर कंडीशनर्स, बेस्ट ब्रांड्स, बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। एयर कूलर्स जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए। सिंगल डोर रेफ्रिजरेटर, डबल डोर रेफ्रिजरेटर्स, इन्वर्टर बैटरी, डीप फ्रीजर्स, विजी कूलर, एलईडी टेलीविजन्स, semi and fully automatic washing machines, water purifier, RO plus UV, आटा चक्की, water dispensers, water coolers, mini refrigerators, सभी appliances बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। उल्हासनगरमध्ये शिवसेना शिंदे गटाचे शिवसैनिक संतप्त झालेत। तब्बल 500 पेक्षा जास्त शिवसेना पदाधिकारी राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत। प्रभाग क्रमांक 10 मध्ये आयात उमेदवार नको, स्थानिकाला प्राधान्य द्या या मागणीसाठी शिवसैनिकांनी शिवसेना शाखेजवळ येत आपला संताप व्यक्त केलाय। मागच्या वेळेस या प्रभागात आयात उमेदवार दिला, त्याला नगरसेवक केलं, मात्र 5 वर्षात तो नगरसेवक प्रभागात दिसला नाही। त्यामुळे आता स्थानिक शिवसैनिकाला उमेदवारी मिळावी या मागणीसाठी शिवसैनिकांनी शिवसेना शाखेसमोर मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी केली। स्थानिकाला उमेदवारी दिली नाही तर सर्व पदाधिकारी कार्यकर्ते राजीनामा देतील असा इशारा शिवसैनिकांनी वरिष्ठांना दिलाय। की ह्या शाखेतून म्हणजे सगळे सर्व शाखा प्रमुख म्हणजे शांतीनगर शाखा प्रमुख आहेत, विठ्ठलवाडी आहे, उल्हासनगरचे जे बी आमच्या पॅनलचे 10 नंबर पॅनलचे जे शाखा प्रमुख आहेत ते नाराज आहेत की बाबा इथल्या स्थानिकला प्राधान्य द्या ना तुम्ही। तुम्ही इकडून तिकडून आणून बसवणार तर ते योग्य नाही। आणि जो कामाचा माणूस आहे रवी निकम आहे, हा हक्काचा माणूस आहे, कसं आहे धावणारा आहे आणि त्यांनी बरेच वेळेला सर्व लोकांचे म्हणजे आमचे आहेच आमचा संपर्क, पण सर्वांची कामं करतो तो आणि त्याला तिकीट मिळावं ही आमची इच्छा आहे। बाकी जे कोणी येतील ते आमची त्याच्यावरती नाराजी आहे आमच्या। मग शांतीनगरच्या शाखेला द्या, तिकडे इकडे जाण्यापेक्षा आम्ही रवी निकमच्या पाठीमागे आहात। बरं, मागच्या वेळेस जी उमेदवारी देण्यात आली होती ते चुकी बाहेरच्या यांना, मग तेव्हा तुम्ही विरोध केला का नाही? मी विरोध केला नाही। आमच्या साहेबांनी सांगितलं की बाबा पुढल्या वेळेला बघू तुला, म्हणजे मीच नगरसेवक होतो, पण ते बोलले पुढल्या वेळेला बघू। पण आता ह्या वेळेला आता कसं लोकांचा सर्वांचा विचार आहे की बाबा यंग कार्यकर्ता पाहिजे, युवा कार्यकर्ता पाहिजे, सर्वांचं म्हणणं आहे। माझं एकट्याचं तर आहेच आहे, कारण तो हक्काचा माणूस आहे ना। मला रवी निकम कामाचा माणूस आहे, कार्यकर्ताच पाहिजे, नाही तर मग शांतीनगरचे बघा तुम्ही विचार करा। सर्वात प्रथम मी बापू चव्हाण, मी कुठल्याही पक्षात नाही आहे, पण मला कुठेतरी आज खंत झाली, मनाला दिवसल्यासारखं वाटतं का गेली 35 वर्ष झाले आमचे ते श्री प्रल्हाद सोनवणे नंतर कुठलाही स्थानिक नगरसेवक आम्हाला शिवसेनेकडून किंवा कुठल्या पक्षाकडून मिळाला नाही। आणि आम्ही पक्षाचा आदेश आणि साहेबांचा आदेश नेहमीच आम्ही मानत गेलो का आम्ही सोचलं का बाबा जाऊ द्या बाहेरचा, पण साहेबांच्या पुढे गेलो नाही मी। पण ह्या टायमाला असं विचार आले की अजून किती वर्ष आम्ही फक्त काम करत आहोत आणि समोरचा येईल आणि आमच्यावरती हुकूम करणार, तो आमचा साहेब बनणार, आम्ही कधीच साहेब बनायचं, आम्ही कधी मालक बनायचं का? आम्ही म्हणजे भाड्याच्याच खोलीत राहायचं का? स्वतःची खोली पण पाहिजे, स्वतःचा विचार पण पाहिजे। ह्या सर्व गोष्टी कितपर्यंत योग्य आहे हे वाटत असेल तर विठ्ठलवाडीची जनता, मी स्वतः गोपाळ समाजाचा आहे, आम्हाला गोपाळ समाज तरुण पिढी आणि आम्ही लोक विरोध करणार का? म्हणून का आम्हाला स्थानिक लेवलचाच माणूस पाहिजे। आम्हाला रात्री अपरात्री आम्ही कोणाला फोन जरी केला तो हा दुसऱ्याला तिसऱ्याला बोलणार, पण हा माणूस डायरेक्टली येतो आपल्यापर्यंत। हे काम फटाफट होतं, ह्याच्यासाठी आम्हाला एकच नारा आहे यावेळेस पॅनल नंबर 10 मध्ये ऐका ना, म्हणजे स्थानिकच कार्यकर्ता हवा, बाहेरचा कोणी पण चालणार नाही। आमच्या रवी
हां ब्युरो रिपोर्ट स्वानंद मीडिया उल्हासनगर. ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.